शरद पवार गट आता कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हा प्रश्न समोर आहे आणि त्यातच उगवता सूर्य, वटवृक्ष आणि कपबशी हे पर्याय त्यांच्यातर्फे दिले गेले आहेत असं कळतंय। तर पक्षाच्या नावाचेही 3 पर्याय देण्यात आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदराव पवार अशी ही 3 नावं आहेत। आता निवडणूक आयोग कोणत्या चिन्हाला आणि कोणत्या नावाला प्राधान्य देणार हे बघावं लागेल। दरम्यान कोणती चिन्ह निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। उगवता सूर्य, वटवृक्ष आणि कपबशी ही 3 चिन्हांचा पर्याय आयोगाकडे शरद पवार गटाने पाठवलेला आहे आणि कोणकोणत्या नावांची यादी राष्ट्रवादीने दिलेली आहे त्याच्यावरही नजर टाकूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदराव पवार अशी 3 नावांचे पर्याय दिलेले आहेत राष्ट्रवादीकडून। आता निवडणूक आयोग कोणतं चिन्ह आणि पक्षाचं कोणतं नाव निवडून शरद पवार यांना देतं ते बघावं लागेल। दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड मात्र आज चांगलेच आक्रमक झालेले दिसले। बघूया ते काय म्हणाले आहेत। जर आपण बघितलं आपला जो वाघ आहे त्याच्यावर काही लोकांनी लपून हल्ले केले असले आणि असं म्हणतात जो वाघ थोडासा काय म्हणतात त्याला जखमी वाघ कसा असतो लय खतरनाक असतो। त्यामुळे लपून लपून लांबून लांबून झाडावर झुडपातून कुठेतरी दगडाच्या मागे लपून काही लोकांनी गोळ्या झाडल्या असल्या आणि आपल्या वाघाला म्हणजे पवार साहेबांना जखमी केलं असलं तरी आपला वाघ जो जखमी आज झालेला आहे तो लय खतरनाक झालेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये तो वाघ काय काय कोणाचं काय करणार आहे हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। जे लोक आज आव आणून मोठ्या आवाजात बोलत आहेत, अहंकाराने बोलत आहेत, महाशक्तीच्या छत्रीखाली बसलेले आहेत त्याची प्रतिका भूई तो केल्याशिवाय पवार साहेब हे थांबणार नाही। अजित पवार जर माफी मागत साहेबांच्या पायाशी गेला तर त्याला माफ करणे साहेबांचं मोठं मन आहे। माफ केलं त्याला उपमुख्यमंत्री बनवलं, लीडर ऑफ ऑपोजिशन बनवलं। मग इलेक्शन कमिशन कुठल्या 2019 वर का जात आहे? कारण का 2019ला ह्याच्यासाठी जात आहे की इलेक्शन कमिशनच्या लक्षात आलंय जर 30 तारखेचं आपण पत्र जर ग्राह्य मानलं तर 2 तारखेचे आणि हे सगळे घोटाळे येऊन हे अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते। जे 30 तारखेला जर सही केलेली असली तरी त्यांची अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते आणि त्याच्यातनं सुटण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने 2019चा मार्ग पकडला आहे। त्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला काहीही अर्थ उरलेला नाही। आता हे कोर्टात जाईल बिल पण महाराष्ट्र जनतेसाठी सांगतो की इलेक्शन कमिशन ही कठपुतली आहे।